तर शेतकरी बंधूंनो, आता आपण आलो पशु पक्षी प्रदर्शन. शेतकरीला आपल्याला जोड व्यवसाय, यामध्ये भरपूर आपल्याला जोड व्यवसाय पाहायला मिळणार आहे. जनावरांचा चारा, त्याबद्दल माहिती आणि नवनवीन आपल्याला यामध्ये काय पाहायला मिळते त्याबद्दल आपण माहिती घेणार आहोत. तर विद्यापीठाचा स्टॉल आहे, यामध्ये विविध चारे आहे. निवडून चारा आहे नवीन, त्यामध्ये कॅक्टस टाईप हा चारा आहे. आणखी हायब्रिड चारा आहे, संकरित नेपियर. इथे गांडूळ खत विक्रीसाठी ठेवलेलं आहे, वर्मी वॉश. तर आणखी आपल्याला जनावरांच्या खाद्यासाठी अजोला, हे खूप पौष्टिक असे मानले जाते अजोला. तर यामध्ये एक नवीन लहान गाय, आपल्या नवीन प्रजाती महाराष्ट्रात यांनी आणलेली आहे. ही पोंगनुरी जातीची गाय आहे, आंध्र प्रदेशवरून शेतकऱ्यांनी इथे पाळण्यासाठी आणलेली आहे. हे बघू शकता आपण, 3 फुटापर्यंत या गायीची हाईट आहे. आणखी आपण कोणकोणते पशु आहे त्याबद्दल माहिती घेणार आहोत. तर साईवाल जातीची गाय आहे, साईवाल जातीचं विद्यापीठाच्या गायी आहे ते, त्याबद्दल पूर्ण माहिती. साईवाल असेल, गीर गाई, त्याबद्दल पूर्ण माहिती, चाऱ्याबद्दल माहिती देण्यात आलेली आहे. देवणी गाय, तर आपल्याला जे आपण कधी ब्रीड बघितल्या नाही, जे आपण जाती बघितल्या नाही, ते देखील आपल्याला कृषी प्रदर्शनमध्ये अशा पद्धतीने पाहायला मिळतात. होलदेव, ही बघू शकता होलदेव गाय. गवडाऊ गाय, हे या गायीचे संपूर्ण वैशिष्ट्ये, आर्थिक महत्त्व आणि याचं मूळ काय आहे त्याबद्दल पूर्ण माहिती इथे पोस्टरद्वारे देण्यात आलेली आहे. अशा पद्धतीने आणखी कोणकोणत्या गायी आहे ते बघणार आहोत आपण. थारपाकर गाय, याची मूळ मेहकर तालुका आहे, अशा पद्धतीची आहे. काँक्रेज गाय, ही गाय बघू शकता, लांब मोठमोठे शिंग असतात या गाईला, अशा पद्धतीची गाय आहे. गीर गाय आहे, हे दूध डेअरीचं संपूर्ण माहिती इथे देण्यात आलेली आहे. तर खिल्लारी बैलांची जोडी आहे शेतकऱ्यांची, इथे शेतकऱ्यांचं पूर्ण नाव देण्यात आलेलं आहे. अशा पद्धतीची छान आपल्याला खिल्लारी हा बैल बघू शकता, पट्टावरचा बैल आहे. हरियाणा जोडी आहे बैलांची ही. लाल कंदारी बैल आहे, लाल कंदारी बैल. विविध जाती आपल्याला पाहायला मिळतात, जे आपण कधी बघितलं नसेल ते बघू शकता. नागपुरी म्हैस आहे, नागपुरी म्हैस. तर या म्हशीचे संपूर्ण महत्त्व काय काय आहे त्याबद्दल माहिती देण्यात येते. आणखी माहिती घेऊया. अशा पद्धतीच्या नागपुरी म्हैस इथे आहे. ही पूर्णाथडी म्हैस, पूर्णाथडी म्हैसीला असं म्हणतात. नागपुरी बेरारी येथील आहे हिचं मूळ. बेरारी शेळी. तर विविध शेळ्यांच्या जाती, यांचं शेळीपालनाचं संपूर्ण इथे माहिती देण्यात आलेली आहे. लसीकरण वगैरे, यांचं खाद्य, त्याबद्दल पूर्ण माहिती आहे. हा बिटलचा बोकड आहे, हा आफ्रिकन बोर, यांचं नीलखान गोट फार्म, त्याबद्दल पूर्ण माहिती आहे. आणखी विविध शेळ्यांच्या जाती आपल्याला केजियन बिटल गोट फार्म यांचा आहे, हा यांचा बिटलचा आहे. तर कुक्कुटपालन देखील चांगल्या प्रकारचे आपल्याला इथे कुक्कुटपालन पाहायला मिळणार आहे, त्याबद्दल पूर्ण माहिती देतात. यांचं देखील राठोड ब्रदर्स ॲग्री सर्व्हिसेस यांचं कुक्कुटपालन आहे. हे इन्क्युबेशन सेंटर आहे यांचं, यामध्ये अंड्यापासून पिल्ले बाहेर काढण्याचं पूर्ण यांचं सेटअप आहे. राठोड ब्रदर्स यांचा कॉन्टॅक्ट नंबर पण इथे दिलेला आहे. अशा पद्धतीने संपूर्ण हे पशुसंवर्धन शास्त्र पूर्ण माहिती आपण घेतलेली आहे.
तर शेतकरी बंधूंनो, अशा पद्धतीने पूर्ण कृषी प्रदर्शन आपण आपल्या 2 ते 3 व्हिडिओमध्ये पूर्ण कव्हर केलेलं आहे. आणखी जर काही आपल्याला अपडेट असेल कमेंट करून नक्की सांगा. असे शेतीविषयक नवनवीन माहिती मिळवण्यासाठी प्रयोगशील शेतकरी या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.